राज ठाकरे यांनी त्यांचा मराठवाडा दौरा 2 दिवसांनी आटोपता घेतलेला आहे। मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरला राज ठाकरे 10 तारखेला पोहोचतात आणि मराठवाड्यातल्या 9ही जागा राज ठाकरे यांच्याकडून मनसेकडून लढवल्या जाणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष आहेत सुमित खांबेकर। भाऊ, दौरा आटोपता घेतलाय 10 तारखेला संभाजीनगरात। नाही, आज राजसाहेब नांदेडला आहे आणि नांदेडनंतर साहेब हिंगोलीला जाणार आहे। त्याच्यानंतर बीड, परभणी आणि जालना या तिन्ही ठिकाणी साहेब आहे। ज्या सर्व बैठका आहेत त्या सकाळी लवकर चालू होत आहेत आणि जो नियोजित कार्यक्रम होता त्याच्यामध्ये अर्धा दिवस कमी झालेला आहे। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा दौरा आटोपता घेतलेला आहे हे असं आम्ही म्हणणार नाही। आणि साहेब 12 तारखेला छत्रपती संभाजीनगर शहरात येणार होते। आता साहेब 10 तारखेला येत आहे। साहेब त्या दिवशी जालन्यावरून छत्रपती संभाजीनगरला शहरात येतील। संभाजीनगर शहरातर्फे साहेबांचं स्वागत केलं जाईल आणि त्याच्यानंतर सुभेदारी विश्रामगृह येथे 9 विधानसभा मतदारसंघाच्या साहेब स्वतंत्र बैठका घेतील। सुरुवातीला 5 विधानसभा मनसे लढणार अशा स्वरूपाची चर्चा होती। आता किती निवडणुका लढणार आहेत, त्यातून काही उमेदवार घोषित होणार आहेत का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे 9च्या 9 मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत। त्या पद्धतीने पक्षाचे पक्षनिरीक्षक इथे येऊन गेले, त्यांचे 2 दौरे झाले, सर्वे झाला होता मनसेकडनं आणि 9 विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे उमेदवार असल्याने शक्यता आहे की 9 विधानसभा पूर्ण आपण लढू। त्या पद्धतीने निर्णय राजसाहेब घेतील। आणि जो दुसरा प्रश्न आपण केला की उमेदवारांची घोषणा होईल का, तर हा सर्व निर्णय साहेबांचा आहे। त्या पद्धतीने सर्व नियोजन आणि तयारी केली जात आहे। तुमच्या नावाची काही घोषणा होण्याची शक्यता आहे का? कारण तुमचं नाव स्वतः मध्यमधून आणि पूर्वमधून चर्चेमध्ये आहे, तर तुमच्या नावाची घोषणा होऊ शकते? मी माननीय राजसाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। जो आदेश मला राजसाहेब देतात त्या पद्धतीने मी काम करतो आणि उमेदवारी मिळो किंवा दुसऱ्या कुणालाही उमेदवारी मिळालं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार विधानसभेमध्ये कसा जाईल याच्यासाठी तन मन धन से मनसे प्रयत्न करेल। तर हे होते मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की 10 तारखेला राज ठाकरे यांचा दौरा सुरू होणार आणि या दौऱ्यामध्ये 9 विधानसभाची निवडणूक लढवली जाणार आहे। त्याचबरोबर काही उमेदवार सुद्धा घोषित केले जाणार आहेत। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।